काय सांगताय? हिंजवडीमध्ये जॉब लागलाय? अर्ध आयुष्य तुमचं आता ट्रॅफिकमध्ये जाणार आहे. नाही, माझे मित्र आहेत बरेचसे आय-टीमध्ये काम करतात. ते सांगतात की दररोज सकाळी ऑफिसला निघताना Google मॅप्स लाल दाखवतं. संध्याकाळी घरी निघाल्यावर देखील लालच दाखवतं. म्हणजे हिंजवडीमध्ये ट्रॅफिक हा आता प्रश्न राहिलेला नाहीये. तर तो आता लोकांच्या आयुष्याचा भाग बनलाय. पण हा ट्रॅफिक नेमका इतका कसं काय बरं वाढलाय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर खरंच काही उपाय आहे, की पुढची अनेक वर्ष आपण याच ट्रॅफिकमध्ये अडकणार आहोत? नमस्कार, मी विशाल विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात पीसीएमसी पल्स. जर का तुम्ही हिंजवडी, वाकड, बानेर, बालेवाडी, पिंपळे सौदागर, रावेत किंवा पिंपरी चिंचवड परिसरात राहत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण हिंजवडीचा ट्रॅफिक हा आता फक्त हिंजवडीपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. तर त्याचा परिणाम आता पश्चिम पुणे आणि पीसीएमसी वरही होताना दिसतोय. काही लोक रोज ऑफिसला पोहोचण्यासाठी 15-15 किलोमीटरचा प्रवास करताय आणि अर्थात त्यासाठी त्यांना 1.5 ते 2 तास लागताय. म्हणजे दिवसाचे 4 तास फक्त रस्त्यावर येण्या-जाण्यातच जात आहे. पण हा प्रश्न अचानक निर्माण झालाय का? तर असं नाहीये. जवळपास 20 वर्षांपूर्वी जेव्हा राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुरू झालं होतं ना, तेव्हा काही मोजक्याच आयटी कंपन्या तिथे होत्या. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 3 फेजमध्ये पसरलेल्या या आयटी पार्कमध्ये शेकडो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. लाखो कर्मचारी दररोज हिंजवडीमध्ये ये-जा करतात. पण ज्या वेगाने कंपन्या वाढल्यात ना, त्या वेगाने रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि इतर सुविधा वाढलेल्या नाहीयेत. परिणामी आजची परिस्थिती सर्वांच्या समोर आहेच. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे शहराचा अनियोजित विस्तार. सुरुवातीला हिंजवडीमध्ये राहणारे कर्मचारी जवळच राहत होते. पण घरांच्या वाढत्या किमतीमुळे लोक वाकड, ताथवडे, रावेत, चिखली, मोशी, पिंपळे सौदागर, निगडी आणि अगदी शहराच्या दुसऱ्या टोकाला राहायला गेलेत. त्यामुळे रोज हजारो गाड्या एकाच दिशेने म्हणजे हिंजवडीकडे धावू लागल्यात. त्यातच आता बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिस ही सिस्टीम परत सुरू केली आहे. म्हणजे ट्रॅफिक आणखीनच वाढला. आता प्रश्न असा आहे, की आपलं सरकार यावर नेमकं काही उपाययोजना करतोय का नाही? खरं तर अनेक प्रकल्प सुरू आहेत बरं का. त्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पुणे मेट्रोचा हिंजवडी शिवाजीनगर मार्ग. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर हजारो कर्मचारी स्वतःच्या गाड्याच्या ऐवजी मेट्रोचा वापर करतील अशीच अपेक्षा आहे. त्याचबरोबर रिंग रोड, नवीन फ्लायओव्हर्स, सर्व्हिस रोड आणि काही महत्त्वाच्या चौकांचं रुंदीकरण सुरू आहे. पण तुम्हालाही माहिती आहे, हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून बरीच वर्ष लागणार आहे. पण फक्त नवीन रस्ते बांधले की ट्रॅफिक कमी होतो का? तर असं नाही. तज्ञांचं मत वेगळं आहे. कारण प्रत्येक नवीन रस्त्यामुळे काही वर्षांनी पुन्हा गाड्यांची संख्या वाढते. त्यामुळे केवळ रस्ते बांधणे हा कायमस्वरूपी पर्याय नाहीये. सार्वजनिक वाहतूक मजबूत करणं, कंपन्यांचे फ्लेक्सिबल ऑफिस टायमिंग्स, कारपूलिंग, बस नेटवर्क आणि शेवटच्या टप्प्यांची कनेक्टिव्हिटी सुधारली तरच परिस्थितीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. पण आता एक सकारात्मक गोष्ट देखील आहे. बावधान, म्हाळुंगे, तळवडे आणि इतर भागांमध्ये नवीन आयटी स्पेसेस विकसित होत आहेत. भविष्यात जर रोजगार एका ठिकाणी केंद्रित न राहता वेगवेगळ्या भागामध्ये डिस्ट्रिब्यूट झाला ना, तर हिंजवडीवरील ताण कमी होण्यात नक्कीच मदत होऊ शकते. पण त्यासाठी योग्य शहरी नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. मग प्रश्न असा आहे मित्रांनो, की हिंजवडीचा ट्रॅफिक खरंच संपणार आहे का नाही? तर मला असं वाटतं, की तो संपेल, पण त्यासाठी बरेच वर्ष लागतील. जे प्रकल्प सुरू आहेत ते वेळेत पूर्ण झाले, सार्वजनिक वाहतूक प्रभावी झाली आणि नियोजन योग्य पद्धतीने झालं ना, तर पुढील काही वर्षामध्ये परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. मात्र जर प्रकल्प पुन्हा डिले झाले, तर वाहनांची संख्या त्याहूनही जास्त वेगाने वाढेल आणि ट्रॅफिकची समस्या अजूनच जास्त वाढेल. आता मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, की तुम्ही दररोज ट्रॅफिकमध्ये किती तास अडकता? आणि तुमच्या मते सर्वात प्रभावी उपाय कुठला असू शकतो? मेट्रो, रिंग रोड, फ्लायओव्हर्स की वर्क फ्रॉम होम? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मित्रासोबत नक्की शेअर करा. अशाच पीसीएमसी मधील महत्त्वाच्या घडामोडी, विकास प्रकल्प आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पीसीएमसी पल्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.